अखेर शिरवळ येथील इनाम वर्ग 6 जमीन प्रकरणी तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून न्याय मिळत नसल्याने सुदाम कांबळे आणि त्यांचे सहकारी आझाद मैदान मुंबई येथे उपोषणात बसले आहेत। सुदाम जयराम कांबळे तसेच विजय निवृत्ती कांबळे, संदेश भगवान कांबळे व सौरभ प्रफुल्ल कांबळे, अनिकेत राजेंद्र कांबळे आम्ही सर्वजण शिरवळ येथील रहिवासी असून आमच्या गावची इनाम वर्ग 6 सर्वे नंबर 266 व गट नंबर हा 401 याचे तोत्या महसूल अधिकारी मल्हारराव जयवंतराव देशमुख यांनी त्यांच्या भावाच्या नावावर उदाहरणार्थ नानासाहेब मल्हारराव देशमुख यांच्या नावे लाटली असून ही जमीन ही आमची इनाम वर्ग 6 मारवत्ताची असून आज तागायत आतापर्यंत आम्ही एवढ्या तक्रारी दिल्या तरी कुठलीही कारवाई शासनाने केलेली नाही किंवा दखल केलेली नाही। आजच्या या खंडाळा तालुक्याचे तहसीलदार अजित पाटील यांना जिल्हाधिकारी सातारा यांनी वारंवार पत्र देऊन देखील 2022 पासून कुठल्याही तहसीलदारांनी यावर ठोस कारवाई केलेली नाही। अलीकडेच शिवाजी नानासाहेब देशमुख याने या जागेवर अतिक्रमण करून उत्खनन करून काही इमारती किंवा दुकाने म्हणजे ही जागा गिळवून करण्याचा प्रयत्न चालवला असून गुंड आणून त्याच्यावर बांधकाम करण्याचा प्रयत्न करीत आहे। आम्ही शासनाला सांगितलेलं आहे की आपण हे त्वरित थांबवण्याचे आदेश करण्यात यावेत, परंतु तहसीलदाराने आजपर्यंत पत्र दिलेले नाही। 3 तारखेला आम्ही सावित्रीबाई फुले या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दावणार होतो, परंतु पोलीस यंत्रणेने आम्हाला सांगितलं तेव्हा तुम्ही थांबा, कायदा बिघडू नका, परंतु आम्ही तुम्हाला न्याय देतो। आज तागात कुठलाही चौकशी झाली नाही, कुठला न्याय दिला नाही, त्यामुळे आज कधीही भरून न येणारे नुकसान आमचे होणार आहे, आमच्या समाजाचे होणार आहे। त्यामुळे आज दिनांक 22 पासून आम्ही या आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपोषणात बसत आहोत। यास पुढील भविष्यात उद्यापासून जर अनेक लोक वाढतील, जर होणाऱ्या कारवाई तहसीलदाराने ते पत्र देऊन जर ते प्रकरण थांबवलं नाही तर यापुढे उद्रेक वाटल्यास हे सर्व शासन जबाबदार आहे, याची दखल घेण्यात यावी।